ते म्हणते आता वेशेवरून परत गेले. मी पावनचार करून ठेवला होता म्हणे काय भाकर गिकर खानदेशी. मी त्यांना सांगितलं कर्जमाफी झाली का विदर्भाचा ठेचा घेऊन येतो आणि भाकर घेऊन येतो, एकत्र खाऊ आले आपण. हे गुलाबराव पक्षप्रेमापोटी आणि त्या पदाच्या पोटी उद्या असे नाही म्हणावते ना का आता कापसाले भाव नाही, तुमच्या केळीले भाव नाही, गुलाब लावत जा, एवढंच सांगायचं राहिलंय. हे कमळवाल्याच्या याच्यात हा गुलाब बरा दिसन ना. संकट मोचन पुऱ्या महाराष्ट्राच्या इथंच, आणि केळीसाठी यायचं कुठंच दिसत नाही. अरे एखादी बयाबायाचा तर हनुमानजी होणार राजा. मागून ढुंगणा मागून एक शेपटी लावून टाक, उडून फिर तरी ते भाव तरी वाढन. हे सगळे आम्ही पाहतो, हे सगळे पक्षाचे पिलांटू आहे. पद भेटलं म्हणजे संपला विषय. हा जो विषय हा आरोपाचा विषय नाही आहे, पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला का आज केळी उत्पादक शेतकरी मरत असताना कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच लाईनीवर उभा आहे. मक्याचं तेच आहे. 3000 रुपये भावाची शिफारस केली, 2400 रुपये भावाचा तुम्ही जाहीर करताय. शिफारस होतं 3000ची, सरकार जाहीर करतं 2400 रुपये. सगळ्या ऐकून आम्हाला मारल्या जातं. पैसे नाही असं म्हणत असाल तर ते कुठं पूर्ण खरं नाही. पण याला दोषी सुद्धा आम्हीच आहोत. मी सरकारले दोषी नाही मानत. किती कामाला लुटलं पाहिजे हो, त्याची काही हद पाहिजे, हद आहे का नाही आहे.